चिमुकल्यात एका 25 वर्षीय महिलेनं चिमुकल्याला विष पाजून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। बार्शी तालुक्यातील वाणी प्लॉट परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे। महिलेचं नाव अंकिता वैभव उकिरडे असं असून तिला 14 महिन्यांचा मुलगा आहे। अंकिताने मुलाला विष पाजलं, त्यानंतर साडीने गळफास घेत आत्महत्या केली। शुक्रवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला। अंकिताचा मुलगा अन्विक वाचला आहे, तर अंकिताचा मृत्यू झाला। याबाबत मिळालेली माहिती अशी की अंकिताचं 4 वर्षापूर्वी वैभव विकास उकिरडे याच्याशी लग्न झालं। वर्षभरापूर्वीच एक मुलगा झालाय। शुक्रवारी घरातले लोक कामानिमित्त बाहेर गेले असताना अंकिता घरी मुलासोबत एकटीच होती। त्यावेळी तिनं मुलाला विष पाजलं आणि त्यानंतर फॅनला साडीने गळफास घेत आत्महत्या केली। अंकिताने घरात आत्महत्या केल्यानंतर घरकामासाठी मोलकरण घरी आली होती। तिनं जेव्हा दरवाजा उघडला जात नसल्यानं खिडकीतून डोकावलं, तर अंकिताचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, तर चिमुकला अन्विक अंत्यावस्था अवस्थेत दिसून आला। अंकिताने तिच्या 14 महिन्यांच्या बाळाला विष पाजल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती। त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं। चिमुकल्याची मृत्यूची झुंज सुरू होती। सुदैवाने त्याला वाचवण्यात यश आलंय, मात्र अजूनही प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात येणार आहे। अंकिताने हे पाऊल का उचललं हे मात्र अद्याप समजू शकले नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an